नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। मुंबईच्या मॉलाट कॉलनीमध्ये राजेश चव्हाण, त्याची पत्नी पूजा चव्हाण आणि एक मुलगा मुलगी असा परिवार ते राहत होते। त्यांचं मूळ गाव उत्तर प्रदेशमधलं फैजाबाद येथे होतं। फैजाबादमधलं राहाबारा हे एक छोटंसं गाव होतं। तेथे कामधंदा नसल्यामुळे ते कामाकरिता पोटापाण्यासाठी मुंबईला आले होते। मुंबईमध्ये झोपडपट्टीत छोट्याशा झोपडीत राहत होते। राजेश चव्हाणला आता मुंबईला यायला 2-3 महिने झाले होते। तेव्हा राजेशचा मित्र इम्रान खान हा देखील मुंबईला कामासाठी आला होता। मुंबईला राहायला जागा मिळत नसल्याने राजेशने आपल्या मित्राला आपल्याच घरी ठेवून घेतले। राजेशची घरात जवान पत्नी आणि 2 मुले होती। राजेशला रोज दारू पिण्याचा शौक होता। तो रोज कामावर जायचा आणि संध्याकाळी घरी येताना मद्यधुंद अवस्थेत घरी वापस यायचा। दारूच्या नशेत तो बायकोसोबत रोज भांडायचा। रोज दारू पिणे आणि रोज पत्नीशी भांडणे हा त्याचा नेहमीचा क्रम झाला होता। त्याची पत्नी पूजा त्या त्रासाला फार कंटाळली होती। हे रोजचे पती पत्नीचे भांडण इम्रान, त्याचा मित्र आणि 2 मुले हे नेहमी पाहत असे। त्यामुळे त्याचा मित्र इम्रान याला खूप राग येत असे। इम्रान मनातल्या मनात विचार करायचा, ह्या दारुड्या पतीपासून पूजाला काहीच सुख मिळत नाही। पूजा जवान आहे, आपण याचा फायदा घेतला पाहिजे। तो पूजाशी अत्यंत प्रेमाने वागू लागला। तिच्या मागे पुढे फिरू लागला। तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला। तिच्या 2 मुलांची पण काळजी घेऊ लागला। राजेश दारुडा असल्यामुळे त्याचे पत्नीकडे आणि मुलाकडे अजिबात लक्ष नव्हते। तो नशेत धुंद राहायचा आणि पत्नीशी रोज भांडायचा। हे नेहमीच त्याचं सुरू होतं। घरात जवान बायको आणि जवान मित्र आहे याचंही त्याला भान उरलं नव्हतं। इम्रान हा पूजाचा मानलेला भाऊ होता। एकाच घरात राहत असल्यामुळे इम्रान आणि पूजाची रोज नजरानजर होत असे। पूजाला इम्रान आवडायला लागला। आता त्या दोघांची जवळीक वाढली होती। हळूहळू त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले। मात्र त्यांना संधी पाहून भेटावे लागत असे, कारण घरामध्ये पती आणि 2 मुले असायचे। त्यांना आता शरीर सुखाची चांगलीच चटक लागली होती। पूजाला आता नवरा नकोसा वाटू लागला। विनाकारण प्रेमात अडथळा वाटायला लागला। पूजाने इम्रानला सांगितले की माझ्या पतीचा काटा काढायचा आहे। इम्रान तयार झाला। दोघांनी राजेशचा खून करण्याचा प्लॅन केला। 9 फेब्रुवारीच्या रात्री इम्रानने राजेशला खूप दारू पाजली। दारूच्या नशेत असल्यामुळे राजेश गाढ झोपी गेला। राजेश गाढ झोपेत असतानाच पूजाने चाकू काढला आणि त्याच्या गळ्यावर सपासप वार केले। राजेश रक्तबंबाळ होऊन तडफडू लागला। काही वेळाने त्याची तडफड बंद झाली आणि तो मरण पावला। आपण पकडले जाऊ या भीतीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इम्रान आणि पूजा यांनी घरातील सांडलेलं रक्त साफ केलं। दोघांच्या अंगावरील कपड्यावर रक्ताचे डाग पडले होते, म्हणून त्यांनी कपडे बदलवले आणि राजेशचा मृतदेह बाईकवर ठेवले। समोर इम्रान आणि मधात राजेशचा मृतदेह, मागे पूजा बसली आणि गावदेवी मंदिराजवळच्या रस्त्याने गेले। तिथल्या कंपाऊंडमध्ये राजेशचा मृतदेह फेकून दिला आणि घरी परत आले। दुसऱ्या दिवशी सकाळी 10 फेब्रुवारीला मानलेला भाऊ आणि पूजा पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांना खोटी माहिती दिली। राजेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली। पूजाने राजेशचे फोटो पण पोलिसांना दिले। पोलिसांनी राजेशचा शोध करण्यासाठी पथक तयार केले। राजेशचा शोध सुरू असताना रविवारी सकाळी पोलिसांना फोन आला। मालवाडीच्या सोहम कंपाऊंड परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला। तपासणी केल्यानंतर मृत व्यक्ती राजेश चव्हाण हे पोलिसांच्या लक्षात आले। शनिवारी राजेशच्या पत्नीने तक्रार दिली होती आणि रविवारी राजेशचा मृतदेह पोलिसांना सापडला। यामुळे या हत्येचा तपास वेगात सुरू झाला। मृतदेह ज्या परिसरात सापडला त्या ठिकाणी CCTV तपासण्यास सुरुवात केली। त्यांना CCTVमध्ये संशयास्पद आढळून आले। एक पुरुष राजेशला बाईकवरून कोणीतरी घेऊन जात असताना CCTVमध्ये दिसले। बाईकवर 3 जण दिसत होते। राजेशला बाईकवर मधात बसून गावदेवी मंदिराकडे घेऊन जात असल्याचे CCTV कॅमेऱ्यात दिसले। राजेशच्या घराजवळ सुमारे 500 किलोमीटर अंतरावर राजेशचा मृतदेह सापडला। ते ठिकाण गावदेवी जाणाऱ्या रस्त्यावरचं होतं। पोलिसांना राजेशची पत्नी पूजा आणि राजेशचा मित्र इम्रान यांच्यावर संशय आला। त्यांना पोलीस स्टेशनला बोलावले आणि चौकशी सुरू केली। ते सुरुवातीला काहीच सांगत नव्हते। पोलिसांनी सक्तीने विचारले असता सगळं सत्य बाहेर आलं। पोलिसांनी राजेशच्या घरी तपासणी केली, तेव्हा राजेशच्या घरून रक्तानं भरलेला चाकू आणि रक्तानं भरलेले कपडे मिळाले। या पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला। राजेशची 10 वर्षाची मुलगी आणि 8 वर्षाचा मुलगा आता पोरका झाला आहे। हल्ली व्यसनाचे प्रमाण फार जास्त वाढलेले आहे। या व्यसनाच्या पायी हसता खेळता हा संसार उद्ध्वस्त झाला। दुसरी गोष्ट म्हणजे विजयने घरी जवान बायको असल्यावर जवान मित्राला घरी ठेवायला नको होते। पूजाने आपल्या नवऱ्याला मारायला नको होते। दारुड्या नवऱ्यापासून वेगळे राहायचे होते किंवा डिवोर्स घ्यायचं होतं। पतीचा खून करण्याचा तिने एकच मार्ग निवडला,
स्वतःच्या मुलांना अनाथ केलं आणि संसार उद्ध्वस्त झाला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.